बघा या ठिकाणी पुण्यावरून मान्यवर या स्पर्धेला एन्जॉय करतात या मुख्य व्यासपीठावरतून आणि त्यांच्याकडनं आता कॅश प्राइज लागलाय. पहिल्या बॉलवरती जर का पहिला षटकार आला तर सन्माननीय स्वप्नीलजी बनसोडे सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे पहिल्याच बॉलवरती जर का षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि पहिल्या बॉलवरती जर का विकेट आली तर किरण चिंगे यांच्याकडून देखील 1000. हो, पहिला बॉल फुललेंचा समोर ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत पायानं बॉलला आतमध्ये ढकललाय, तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगल. पहिल्या बॉलवरती सन्मानच दिला फलंदाज तुषारनं. एक धाव इथून मात्र मिळाली आहे. अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वाकस टीमचं. मैदानाच्या आतमध्ये या मैदानावरती वाकस टीमनं खऱ्या अर्थानं तो जल्लोष देखील केला होता गतवर्षी आणि याच मैदानावरती भगवान दळवी यांना तब्बल 26,000 रुपयाचं ते कॅश प्राइज मिळालं होतं एका बॉलवरती तो षटकार मारल्यानंतर. काय जबरदस्त बॅटिंग केली होती भगवान दळवी यांनी. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान वाकस संघ खेळतोय MCCC कलम टीमच्या विरोधामध्ये. हो, आउट साइड लेग सम आला, पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केला. पहिलं षटक अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज असनेन हा गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला गोलंदाज आहे, व्हेरिएशन त्याच्याकडे अचूकता आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा आहे, त्याच्याकडे नियंत्रण आहे, भरपूर काही खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडे देखील पाहायला मिळतं. आणि तोच असनेन आता पहिलं षटक हाताळत असताना हो शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला टर्न केला, थोडीशी गती कमी होती, व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली होती आणि जसं समजलं बॉल आता तो निसटतोय लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा धावफलक्यावरती आल्या, 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोचलं ते अगदी आपण पाहता 4 धाबा धावफलक्यावरती. हो, यावेळी जागा बनवली स्ट्रोकसाठी. शॉर्ट फाईन लेगमध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये धाव मिळेल फक्त सिंगलच. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक इतके हुशार आहेत ना की जसा विवेक अगदी आपण पाहता यष्ट्या सोडून थोडेसे पुढे निघाले, लगेच त्यांनी मात्र आपली पोझिशन अगदी भक्कमच केली आणि तिथून मात्र बॉलला फील्ड केलं गेलं. धाव तिथून मिळाली होती सिंगल. धाव फलक्यावर आल्यात 5. MCC कलम टीम फिल्डिंग करते जय हनुमान वाकस टीमच्या विरोधामध्ये. बेल्स डाऊन झाला, त्याच्यामुळे लगेच सन्माननीय अभिजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 90 वर्ष जसं चालू झालं आणि त्या 9व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी ती बाईक आपल्याला पाहायला मिळाली. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी खऱ्या अर्थानं ती सायकल तुम्हाला पाहायला मिळाली. ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली जय हनुमान डवलेपाडा टीमचे सचिन केवने, त्यांना ती मिळाली आणि ती देखील एका धाबेनं म्हणजे सुनील केवने यांना ती बाईक मिळाली. एका धाबेनं खऱ्या अर्थाने ती बाईक मिळाली. त्या रेसमध्ये निनाद कराळे आणि तदनंतर शंकर कोंडे देखील होते, परंतु त्या दोघांनाही त्यांनी पाठीमागे सारलं आणि ती बाईक मात्र त्यांनी मिळवली. ती स्पर्धा अभिजी खोत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि जसं अभित खोत यांचं नाव घेतलं फलंदाज तुषारच्या बॅटमधून आला हा मोठा फटका, लॉंग ऑनला क्लिअर करणारा भव्य षटकार. षटकाराला षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 वरती. तुषार आत्तापर्यंत थोडासा शांत होता, संयम दाखवत होता. सिंगल डबल मात्र त्याच्या बॅटमधून येत होती. जसा समोर फुलटॉस आला त्याच्यावरती फुलटोल वसूल केलाय. हो, यावेळी गती थोडीशी कमी केली आहे, टप्पा देखील थोडासा पाठीमागे टाकला. अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पाडल स्वीप करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. बरोबर बैठक देखील मांडली होती परंतु गोलंदाज इतके हुशार आहेत की यावेळी बॉल थोडासा पाठीमागेच ठेवला आणि तिथून अगदी आपण पाहता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे तुमच्या विरोधामध्ये एखादा मोठा फटका आला
तर मात्र घाबरून जाण्यापेक्षा त्याच्या समोर दाखवलेलं ते धाडस हे फार महत्वाचं आहे. बेल्स डाऊन होतात त्याच्यामुळे तो ती मॅच त्या ठिकाणी थांबली जाते. धाबा धावफलक्यामध्ये आल्यात त्या अगदी आपण पाहताय 11 धाबा धावफलक्यामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात बॅटिंग करणाऱ्या जे हनुमान वाकस टीमच्या. पहिलं षटक चालू आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि त्याच्या साथीनं तुषार हे 2 महत्वपूर्ण सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. परंतु पहिलं षटक एकदा आपण पाहताय असनेंचं आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार आल्यानंतर त्यानं देखील तो डॉट बॉल फेकलाय म्हणे त्यानं देखील ती खऱ्या अर्थानं ताकदच दाखवली आहे. ओ यावेळी फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय डीप मध्ये कव्हरचे शॉर्ट कव्हरचे फील्ड धावतात. बॉल अगदी शेवटच्या क्षणी फील्ड केलं गेलं तोपर्यंत धाबा इथून पाहायला मिळतील त्या म्हणजे दोन धाबा आल्या. 2 धाबा आल्या आणि 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचताय ते म्हणजेच 13 वरती 13 धाबा धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद जे हनुमान वाकस टीमची धावसंख्या 13 धावफलकावरती पाहायला मिळतीये. सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्ले समाप्त झाला आणि गोलंदाजी मार्कवरती फरहान गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हर मध्ये फरहान लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ना पहिला बॉल परफेक्ट यॉर्करच टाकलाय. हेलिकॉप्टर पद्धतीने उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इतका वेग पाहायला मिळाला आणि लेफ्ट हँड गोलंदाज म्हटल्यानंतर त्यांच्याकडे वेग देखील असतो त्यांच्याकडे अचूकता देखील असते आणि त्यांच्याकडे टर्न देखील असतो. तो नॅचरलच आहे तो पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावून अपील. पंच सांगतात फलंदाज OUT विवेक आउट. फलंदाज विवेकला इथून मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट आली आहे जय हनुमान वाकस टीमची. विवेक इथून बाद झाला परंतु आता मैदानाच्या आतमध्ये भगवान दळवी टीमचे खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहता एक्सपिरियन्स प्लेयर आपण पाहता ज्यांच्याकडे भरपूर सारा एक्सपिरियन्स ते भगवान दळवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज फरहाननं मात्र ती विकेट मिळाली आहे. त्यानं ते विकेट मिळवली आहे. काय बॉल टाकला होता. पहिला बॉल जो खऱ्या अर्थाने यॉर्कर टाकला त्याच्यानंतर बॉल अगदी आपण पाहता आतमध्ये आला. भगवान दलवी ऑन स्ट्राइक आहेत. समोर आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती MCC कलम टीम कडनं फरहान. ओ शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. आल्या आल्या समोर अगदी आपण पाहताय तो शॉर्ट बॉलच झालाय. त्या शॉर्ट बॉलला मात्र पूल करत असताना धाबा तिथून मात्र आल्या त्या 6 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय ते आता फ्लाय होत आहे आणि जाऊन पोहोचताय 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1 विकेट आली आहे जय हनुमान वाकस टीमची. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरची मॅच मध्ये टार्गेट सेट करायचं आहे किमान 40+ धावा 4 ओव्हरमध्ये जर का धावफलकावरती आल्या तर त्या मॅचमध्ये ती मजा आपल्याला पाहायला मिळेल. ती मॅच शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित सर त्या बेल्स काढूनच ठेवा.
हो स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट बॉलचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं धाबा येतात, मग अशा वेळी तो निर्णय का चुकीचा घ्यायचा हा देखील प्रश्न आता संपूर्ण डगआउटला पडून राहिला. कारण की आल्या आल्या फलंदाज फरांच्या समोर भगवान दलबी यांनी षटकार मारला होता. ओ लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये बॉलला ढकललाय. फिल्डर पोहोचतील त्याच्या अगोदर बॉल पोहोचलाय. सीमा पार, धाबा मिळतील 4. चौकार. 25 धावा धावफलक्यावरती आल्यात या चौकाराच्या साह्यानं. सॉरी 23 धावा धावफलक्यावरती आल्यात या चौकाराच्या साह्यानं. नितेश सर आज त्यांचा चष्मा घरी विसरलेत, त्याच्यामुळं थोडंसं हो चांगला बॉल. पंच इथे सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं 24 धावा धावफलक्यावरती. DJ साहिल तांडे आपण व्यासपीठावरती या. कुणाल म्हात्रे आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. साहिल तांडेल. ओ फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉब करायचा होता, मिस टायमिंग आहे. गोलंदाज फक्त बॉलकडे पाहतच राहिले आणि पाहता पाहता बॉल अगदी आपण पाहता त्यांच्या समोरच अगदी जमिनीवरती पडला. तोपर्यंत अगदी आपण पाहता एक धाव कंप्लीट झाले, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला, DREची मागणी केली आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे, DREचा वापर केला. टेक्निकल रूममधून आपण चेक करूया. MTC लाईव्हची टीम या स्पर्धेला कव्हर करते आणि त्यांच्या आता टेक्निकल रूममधून आमचे खुराम सर त्या ठिकाणी तो डिसिजन चेक करतात. आणि आता मात्र अगदी थोड्याच वेळामध्ये तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल आणि पंच सांगतात इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल होता, तो कन्वर्ट करू शकले नाही आहेत. राजेंद्र भोईर सर जोरात आले, परंतु खुरम सर होते. धाबा धावफलक्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलक्यावरती. एक बाद 25 धावा. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती जनमान वाकस टीमनं, परंतु या मॅच मध्ये ती तशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं MCC कलम टीमनं 5 धावसंख्येवरती रोखलं होतं साई मंदिर नॉनव्हेज ग्रुपला. 25. हो इथून अगदी आपण पाहताय फलंदाज भगवान दलवी बाद. कौन बॉलर है? धाबा धावफलक्यावरती आल्या त्या अगदी आपण पाहताय 25. विकेट आली आहे भगवान दलवी यांची. ओ पुनश्च एकदा चांगला बॉल. ज्या गोलंदाजानं अफजल टिवाले चषक 2026 मधील पहिलं मेडन षटक हाताळलाय तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आला. भगवान दलवी यांची पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र दुसरा बॉल फलंदाज तेजसच्या विरोधामध्ये तो डॉट बॉलच फेकला. हो आणखीन एक चांगला बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, फुटवर्क नाहीये. अगदी आपण पाहताय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा तो संपर्कच होत नाहीये आणि तो संपर्क इथून खऱ्या अर्थानं तुटलाय की काय. कारण की तेजस जर पाहिलं गेलं तर हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं, परंतु तो देखील इथून आता चुकी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2
डॉट बॉल त्याने खेळल्यात, परंतु कौतुक करूया गोलंदाज बुरांचं, म्हणजे 9 बॉल त्याने आतापर्यंत निर्धाव फेकलेत. हो फटका तेजसचा, व्यासपीठाला सलामी देणारा भव्य षटकारच पाहायला मिळाला. जे 2 डॉट बॉलचं त्यांनी प्रतिउत्तर दिलंय आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 31. चांगली बॉलिंग आतापर्यंत करत होते. आपण पाहता बुरान ज्यानं 3 चेंडू ते निर्धावच फेकले होते, म्हणजे या स्पर्धेतील तब्बल 9 बॉल त्यांनी निर्धाव फेकले आणि त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये तो षटकार आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळी ऑन साईडला फ्लिक केला, मनगटातली ताकद दाखवत असताना बॉल सीमा पार मिड विकेटला आलाय. हा भव्य षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार इथून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जे 2 डॉट बॉल आले होते, जे 2 निर्धाव बॉल आले होते, त्याचं ते प्रत्युत्तर आहे. त्याचं खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताना ते प्रत्युत्तर देत असताना अगदी आपण पाहते पहिल्या 2 बॉलवरती तो दबाव झाला होता. दबाव यासाठी झाला होता की ते पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, त्याच्यानंतर ते 2 डॉट बॉल आले होते. धावसंख्या धावफलक्यावरती 37 जाबा धावफलक्यावरती आल्यात. 37 जाबा धावफलक्यावरती तिसरा षटक चालू आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. 2 विकेट्स आल्यात जय हनुमान बाकस टीमच्या. भगवान दळवी आणि विवेक बाद झाला, परंतु तेजस आणि तुषार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हो यावेळी जागा बनवले स्ट्रोक साठी, वॅकंट एरिया, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. चौकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलक्यावरती आल्यात. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान बाकस टीमच्या 2 बाद 41 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. कोणता संघ या स्पर्धेतील ती पहिली क्वार्टर फायनल खेळेल आणि ती खऱ्या अर्थानं केतन बेलोशे पुरस्कृत जय हनुमान नेवाली संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ असेल तो खऱ्या अर्थानं त्या संघाच्या विरोधामध्ये या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळेल. त्यासाठी चालू असलेला आज रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यासाठी चालू असलेली लढाई, फाईट, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एक मैत्रीपूर्ण लढत जरूर आहे, कारण की या मैदानाच्या आतमध्ये जेवढं ॲग्रेशन तुम्हाला पाहायला मिळतं, तेवढंच खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर आल्यावरती मैत्री जपली जाते. आणि क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्याला हे पाहायला मिळालं. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतील, कारण की आता शेवटचं षटक असेल. आता या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धाबा द्यावा लागतील त्या मुजीब या गोलंदाजाला, कारण की 3 ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्यात त्या अगदी 41. ओ यावेळी बॅक टू द बॉलर, संधी आहे परंतु बॉल लावलाच नाहीये. तोपर्यंत अगदी आपण पाहताय तेजस लगेच पाठीमागे फिरलेत. पहिला डॉट बॉल टाकलाय शेवटच्या ओव्हरमध्ये मुजीबनं. जे त्यानं पहिला डॉट बॉल टाकल्यानंतर बरंच काही सांगितलंय या षटकाचं. ओ फटका, सीमा रेषा पार, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार तुषारच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला बरोबर पार्किंग प्लॉट मध्येच पाठवला. काय फटका होता. धाबा धाव फलक्यावरती अगदी आपण पाहताय जाऊन पोहोचतायत 47 धाबा धाव फलक्यावरती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी साबत सुरुवात होती, थोडासा वेळ घेतला गेला. खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय तिथे मात्र ती गोलंदाजी चांगलीच राहिली होती. त्या धाबाच आल्या नव्हत्या, परंतु आता 4थ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, तेजसला स्ट्राईक हवी आहे. तुषारनं मात्र ती स्ट्राईक सोडली आणि स्वतःची विकेट इथून सॅक्रिफाईस केली आहे. तेजसनं खऱ्या अर्थानं आता स्वतःकडे ती स्ट्राईक ठेवली आहे. धावसंख्या धावफलक्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 47. शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करत असताना जय हनुमान वाकस टीम, त्यांच्या विरोधामध्ये MCC कलम. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं ती अचूक कामगिरी जरूर केली आहे, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये बुरांच्या 3 बॉलमध्ये त्या 14 धावा आल्या आणि त्याच्यानंतर मुजीबनं 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. ओ फटका लॉप केलाय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, देखना फटका, 6 धावा षटकार. साई खऱ्या अर्थानं तेजसनं आपल्याकडे का ठेवली हे त्यांना दाखवलंय. काय बॅटिंग चालू आहे. आउटसाइड डी लेक्सम पंच इथून सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची दाब आली आहे. एक्स्ट्राच्या दाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 54-54. आज खऱ्या अर्थानं नितेश सर जर पाहायला गेले तर 1-2 मॅच वगळता धावसंख्या 50 प्लसच होताना पाहायला मिळाली. म्हणजे आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये 5 धावा आल्या, म्हणजे 4 ओव्हरमध्ये. ओ बादची कडा, फलंदाज बाद, मिळाली आहे विकेट. किरण आलेत बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. किरण शेलके धावा धावफलकावरती आल्या त्या 54-54. ओ फटका किरण शेलके यांचा, मिस टायमिंग आहे, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी ग्राउंड. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा तर मिळतील. तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज इथून मात्र परततील. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान वाकस टीमच्या धावा आल्यात त्या 56 आणि टार्गेट आहे ते 57 या धावसंख्येचं. 57 धावसंख्येचं टार्गेट आहे ते MCC कलम टीमच्या समोर. 57 धावसंख्येचं टार्गेट आहे 24 बॉलमध्ये. आता या टार्गेटचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला कलम संघ
आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कलम टीम चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट 57 धावसंख्येचं आहे. 24 बॉलमध्ये तुम्हाला 57 धावा बनवायच्या आहेत. सलामीचे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. MCCC कलम टीमचे वाईद आणि त्याच्या साथीनं हसनैन, वाईद आणि हसनैन सलामीचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिलं षटक घेऊन जय हनुमान वाकस टीमकडनं किरण शेलके आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव आहे, भरपूर सारा क्रिकेट खेळलाय आणि तो अनुभव खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी आपल्या संघाच्या उपयोगी देखील ठरला. परंतु आता 24 बॉलमध्ये त्या 57 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी तो अनुभव कितपत ठरेल, तो योग्य ठरेल का, हा देखील प्रश्न. आता फिडिंग आता इथून मात्र सेट केली गेली आहे. अगदी तुम्ही पाहताय एसनच्या मागे भगवान दलवी असतील. शॉर्ट फाईन लेगमध्ये आपल्याला मंगेश वैखरे पाहायला मिळतात. जॉन्टी दादा कुठे दिसत नाही. हा चला, पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली. पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर स्वप्नीलजी बनसोडे सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 1000 रुपये. आणि जर पहिल्या बॉलवरती विकेट आली तर ॲडव्होकेट किरण शिंदे यांच्याकडून देखील 1000 रुपये. परंतु पहिल्याच बॉलवरती आला पहिला षटकार आणि इथून अगदी आपण पाहताय सन्माननीय स्वप्नीलजी बनसोडे सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलं आहे. आणि लगेच आमच्याकडे ते सुपूर्द देखील केलं आहे. जे मॅच फिनिश झाल्यानंतर फलंदाज वाहिद या फलंदाजानं आमच्याकडून लगेच घेऊन जायचं आहे. आम्ही देखील त्यांना लगेच देऊ. मॅच समाप्त झाल्या झाल्या वाहिदच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती पहिला षटकार आला आहे. MCC कलम टीमसाठी 57चा पाठलाग करत असताना हो चांगला बॉल बरोबर ब्लॉक होलमध्ये टाकला. वाईड यॉर्करच टाकला. पहिला बॉल थोडासा फुड्यामध्ये टाकला होता, ओव्हर पिच होता, त्याला लॉप केलं होतं. मेडॉनच्या डोक्यावरून खेळत असताना लॉंगॉनमध्ये तो षटकार आला होता. आणि इथून मात्र आता डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. एक चांगलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल फेकला, किरण निघालेत पुन्हा एकदा. हो पडल्यानंतर आतमध्ये आला. सफल झाले होते, जागा बनवून आज तो खेळायचा होता. प्रत्येकानं विचारपूस केली की मात्र बॉल अगदी शरीरावरती हिट झाला. त्याच वेळी मात्र ते विचारपूस देखील करण्यात आली. परंतु डॉट बॉलच इथून पाहायला मिळतो आहे. पहिला बॉल खऱ्या अर्थानं तो डिलिव्हर करत असताना नवीन बॉल आहे, त्याच्यावरती अगदी ग्रीप असते आणि ती ग्रीप करत असताना तो बॉल आता तो निसटला असावा आणि त्याच्यावरती तो षटकार आला असावा. परंतु त्याच्यानंतर जो काय बॉल हातामध्ये सापडला आणि ती अचूकता देखील त्यांना सापडली आहे. हो फुलटॉस बॉल होता समोरच्या दिशेनं. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चान्स बनलाय. पंचांकडे अपील पंच सांगतायत इथून मात्र DRS चा वापर. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. चेक करणार आहोत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही ते आता मात्र इथून चेक केलं जात आहे. त्याची शहानिशा 2 अँगल आहेत आणि दोनही अँगलनं ते आपण या ठिकाणी चेक करतोय. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीचं MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहत आहे. अक्षय म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम सध्याच्या घडीला टेक्निकल रूममधून तुम्ही कुणाल म्हात्रे यांना पाहताय. कुणाल म्हात्रे म्हटल्यानंतर अगदी प्रश्नच नाही आहे. जे ऑपरेटिंग करत असतात नेहमी चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे आणि सगळे छोटे कॅमेरामनला घेऊन मात्र ते या स्पर्धा कव्हर करत असतात. नवनवीन कॅमेरामन, परंतु कॅमेरामनचं देखील कौतुक करूया. इतक्यात फलंदाज OUT आउट. रिक्स होती या कॉलमध्ये आणि खऱ्या अर्थानं तिथे फलंदाजाला देखील परतावं लागतंय. गरज होती का या धाबेची, हा देखील प्रश्न इथून मात्र
सर्वांनाच पडला आहे, कारण की इथून इतक्या चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना ती रनआउटची विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद झाला आहे असनेन, ज्यानं एकही बॉल मात्र फेस केलेला नव्हता आणि तो इथून मात्र परतला. मजर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इनाट नंबर 3 मध्ये तुम्ही त्याला पाहता. त्या 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वाईच्या बाटमधून तो पहिला षटकार आला, त्यानंतर 2 डॉट बॉल, परंतु त्याच्यानंतर अगदी ती सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहता काय अप्रतिम फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली, जिथून मात्र धाबांचा बचाव करत असताना फेकी इतकी अचूक पाहायला मिळाली आणि त्या फेकीचं कलेक्शन देखील अचूकच पाहायला मिळालं. हो, ऑन साईडला फटका केला डीप मध्ये विवेक, त्या ठिकाणी आपण पाहताय बॉल हातातून निसटलाय, सिंगल कंप्लीट आहे. दुसरीचा कॉल, रनआउटची संधी, ओ बॉल सुटला. तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. विवेकनं बॉल अगदी आपण पाहताय व्यवस्थितरित्या फेकी केली होती, परंतु त्या ठिकाणी किरण शेलके यांना बॉल हातामध्ये गॅदर करताच आला नाहीये. बॉल हातामधून निसटला आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट झाल्यात. ही विकेट देखील इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहिला. शिवाजी द बॉस. मॅच संपल्यावरती आपण घेऊ व्यासपीठावरती मग थोडीशी चर्चा. ओ फटका लॉब केलाय, संधी मिळाली आणि संधीचं सोनं करत असताना ठोकलाय षटकार. धावसंख्या धाव फलक्यावरती आली आहे ती 14. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका ओव्हरमध्ये 1 बाद 14 धावा धाव फलक्यावरती MCC कलम टीमच्या. तो पहिला बॉल लोअर फुलटा गॅप मध्ये ढकलला आहे. फिल्डर आले, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत धाव फक्त सिंगलच पाहायला मिळेल. सिंगलनं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 15 वरती. 15 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट 57 धावसंख्येचं पाहायला गेलं तर आता टार्गेट जास्त अवघड नाही आहे, कारण की ज्या पद्धतीनं ती सुरुवात झाली आहे, ज्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे, परंतु आता इथून जर पाहायला गेलं गोलंदाज तेजसकडे लक्ष लागून राहिलं असेल, कारण की तेजसच्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर मात्र त्या धावा. ओ फटका लॉब केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, जज करतात, पकडली एक कॅच, मिळाली आहे विकेट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 MCC कलम टीमला. मजर बाद. थोडेसे पाठीमागे आले होते आणि अगदी लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं, परंतु हाईट जास्त मिळाली आणि लांबी मिळालीच नाही. फलंदाज तिथून बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फैजान बॅटिंग करण्यासाठी. फैजान मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झालेत, परंतु नॉर्थ साईड आपण पाहताय वाहिद, ज्यानं 4 बॉलमध्ये 7 धावा बनवल्यात, ज्यानं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय, ज्यानं खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय जे स्वप्नीलजी बनसोडे यांनी लावलेला 1000 रुपयाचं कॅश प्राईज ते त्यांनी मिळवलंय.
धावसंख्या धावफलक्यावरती अगदी 15 पाहायला मिळतीये. विकेट्स अगदी 2 आल्यात. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद. आता मैदानाच्या आतमध्ये फैजान, गोलंदाज तेजस, गोलंदाजी मार्कवरती. 2 बॉलमध्ये एकच धाव, 1 विकेट त्यानं मिळवली आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना बरोबर अगदी आपण पाहता लॉंग ऑफमध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आलेत वेगानं. धाव मिळेल फक्त सिंगलच. चांगली बॉलिंग खऱ्या अर्थानं आपल्याला तेजसची देखील पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर त्याला कमबॅक करायचं होतं. त्याला ती धावगती कमी करायची होती. त्याच्याकडे टीमचे कॅप्टन गेले आणि त्याच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर ते खऱ्या अर्थानं ज्याला ते काम करायचं होतं ती विकेट त्यानं मिळवली आहे. 3 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा त्यानं खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील आली आहे. तेजसचा चौथा बॉल. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. बरोबर अगदी आपण पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी थोडीशी शरीरापासून दूर ठेवतोय. लेफ्टी गोलंदाज आहे, त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग आहे आणि तो नॅचरल स्विंग आपल्याला इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे बरोबर अगदी विकेटवरती बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतो. बाहेरच्या दिशेनं बॉल निघतोय. इतकी चांगली गोलंदाजी तेजसची पाहायला मिळते. लेफ्ट हँड राऊंड विकेटनं पुन्हा एकदा सज्ज झालेत. समोर आपण पाहताय फैजान. हो लॉप करायचा होता, मिस टायमिंग आहे हवेमध्ये. ओ कॅच ड्रॉप. जॉन्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि जॉन्टी दादा यांच्याकडनं कॅच ड्रॉप झाली आहे. जॉन्टी दलवी एक चांगले फिल्डर आहेत. रिषभ पंतचे खऱ्या अर्थानं मोठे फॅन आहेत आणि रिषभ पंत ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला इंडिया टीमकडनं खेळताना पाहायला मिळतात मग तिथे ते मॅच पाहण्यासाठी देखील जात आहेत. परंतु आता रिषभ पंत एस्टनच्या मागे इतकी जबरदस्त कामगिरी करतायत आणि जॉन्टी दादा तुम्ही सोपा जेल इथे ड्रॉप केला. हो चांगला बॉल. बरोबर प्लॅनिंग नुसार गोलंदाजी केली आहे तेजसनं. प्रत्येक बॉल जर पाहायला गेलं तर एखादा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला, एखादा बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय, एखादा बॉलमध्ये अगदी आपल्याला गती पाहायला मिळेल ते एखाद्या बॉलमध्ये गती थोडीशी काढून घेतली गेली. या सगळ्या गोष्टी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी. फक्त 3च धावा गोलंदाज तेजसनं मात्र खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. म्हणजे जो मोमेंटम पहिल्याच ओव्हरमध्ये जो बॅटिंग करणाऱ्या MCC कलम टीमकडे होता तो मोमेंटम अगदी जाग्यावरती जणू काही गाडीला ब्रेक लावल्यानंतर इतक्या वेगानं गाडी असेल तर ती गोल फिरते ना तशी इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या MCC कलम टीमची ती गाडी जाग्यावरती त्याने गोल फिरवली आहे. धाबा धावफलक्यावरती 17 धाबा धावफलक्यावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 3च आल्यात. गोलंदाजी मार्कवरती तुषार. हो तुषारचा पहिला बॉल उडवला सीमा रेषेच्या पलीकडे. जो वाजिद खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला होता तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकार आला. षटकारानं धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. ते अगदी 23 धावा धावफलक्यावरती वाईटच्या बॅटमधून आज षटकार आला. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 23. आतापर्यंत वाईदनं अगदी आपण पाहते 7 बॉलचा खेळ केला. त्या 7 बॉलमध्ये त्यानं धावा बनवल्या त्या 14. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वाईटचं मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय थांबणं फार गरजेचं राहील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तुषारच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला. पहिला बॉल अगदी ओव्हरपिचच मिळाला आणि त्याला समोरच्या दिशेनं लॉप केला. 23 धावा धावफलक्यावरती आहेत. हो यावेळी देखील आपण पाहताय फटका चांगला केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत धाव फक्त मिळेल
ती म्हणजे सिंगलच. ओ फिडिंग मध्ये सातत्यानं ती चुकी होताना पाहायला मिळतीये. बॅकअप आलं होतं तिथे देखील चुकी झाली आहे, परंतु धाव एकच मिळेल, एकापेक्षा जास्त नाही आहे, कारण की स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली आहे फैजान या फलंदाजानं. धावसंख्या धावफलक्यावरती आली ती 24 24 धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये बराचसा वेळ खर्च झाला, अगदी स्लो डाऊन झाली आहे मॅच. वेळ तुम्ही फार कमी घ्या, तुम्हाला वारंवार त्या सूचना केल्या जात आहेत, कारण की प्रत्येक मॅच आपण 4 षटकांची खेळतो आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि थर्ड राऊंड देखील आपण पहिल्याच 4 ओव्हरचा खेळवला आहे, त्याच्यामुळं वेळ थोडासा कमी घ्या. आणि काही आपल्याला रिस्ट्रिक्शन देखील आहेत, तसं पोलीस प्रशासन यांनी आम्हाला सांगितलं देखील की बरोबर 12च्या आतमध्ये तुम्हाला मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज जरी तो आपण उशिराने चाललो, कारण की आज स्पर्धेचा पहिली रात्र होती, परंतु उद्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. उद्या 6 वाजता तुम्हाला या ठिकाणी पोहोचायचं आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये आजमेरा दामद दोन्ही टीमचे एखादा कोण प्रतिनिधी या मॅचेस पाहत असेल, जर आम्हाला ऐकत असेल, तर तुम्हाला इथे 6 वाजता पोहोचायचं आहे. आमचे आयोजक देखील तसे तुम्हाला सकाळी ते कॉल करून सांगतीलच. चांगला बॉल होता, त्याला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा फटका. धावा मिळतात त्या फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा ज्या धावफलक्यावरती आल्यात. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल होता, अगदी आपण पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज वाईटचा, परंतु तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या बॉलवरती इथून आपण पाहताय तुषारनं देखील एक मोठा फटका खाल्ला, परंतु त्यानंतर त्याची देखील अचूकता ती आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा त्याचा पाहायला मिळाला. पहिला बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर करत असताना समोरच टाकला होता, परंतु त्यानंतर लगेच सुधार केला. स्ट्रायकिंग एंडवरती वाईद आहे. हो, बॉल हातातून निसटलाच नाही. शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलक्यावरती आले ते अगदी आपण पाहत आहे 25. म्हणजे अजूनही जर पाहायला गेलं तर धावा बनवायच्या आहेत 32. येणारे शेवटचे निर्णायक 7 बॉल बाकी आहेत. 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाही आहे, कारण की वाईद अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्यानं चांगली बॅटिंग केली आहे, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तो सॅकिंग एंडवरती आहे. हो, चांगला बॉल, चॉप करायचा होता. सिंगल तर कंप्लीट करायचीच होती वाईदला, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला साईक हवी आहे, कारण की आता शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा बनवायच्या आहेत. त्या मात्र MCC कलम टीमला 31. म्हणजे प्रत्येक बॉल हा तुम्हाला सीमारेषेच्या पलीकडेच मारायचं आहे, आणि ती ताकद वाईदकडे आहे, आणि त्याने ती शेवटच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं साईक स्वतःकडे ठेव. चला, एकत्रित येऊ नका प्लीज. आपल्याला मॅच मध्ये काही होऊ शकतं, कारण की पहिली मॅच तुम्ही पाहिली आहे, म्हणजे आजच्या रात्रीतील दुसरी मॅच, जिथे एका ओव्हरमध्ये 39 धावसंख्येची आवश्यकता असताना ती मॅच 1 बॉल आणि 6 पर्यंत पोहोचली होती. आणि आता राजेश सर, आता ती मॅच आली आहे, 1 ओव्हरमध्ये 31 बनवायचे, म्हणजे मॅचमध्ये काही होऊ शकतं. हे करण्याचं हे सांगण्याचं खऱ्या अर्थानं उद्देश आहे. 6 बॉलमध्ये 31 बनवायचे आहेत. सॅकिंग एंडवरती वाईट. नेवाली टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्सकडे या, कारण की शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. ते 6 बॉल भगवान दळवी गोलंदाजी मार्कवरती. तेव्हा गोलंदाज रामदास होते, आता गोलंदाज भगवान आहेत. 6 बॉल 31 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. ओ, पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे गोल्डन विकेट. फलंदाज वाईट बाद. एक्सपिरियन्स आहे, आणि तो एक्सपिरियन्स नेहमीच आपल्या टीमच्या कामी आला आहे. भगवान दळवी खऱ्या अर्थानं याच मैदानावरती
26,000 रुपयाचं कॅश प्राईज जिंकणारा हा खेळाडू आहे. म्हणजे 2 बॉलमध्ये ते 2 षटकार मारले होते आणि तब्बल 26,000 त्यांनी जिंकले होते. आणि आता मात्र 6 बॉलमध्ये 31ची आवश्यकता असताना तो पहिल्या बॉलवरती सेट फलंदाजाला त्यानं परत पाठवला. म्हणजे वाईट जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत आशा पल्लवित होता बॅटिंग करणाऱ्या MCC कलम टीमच्या, परंतु तो पहिल्याच बॉलवरती बाद झाला. म्हणजे आता 5 बॉलमध्ये 5 षटकार जरी आले तरी देखील एका दाबेनं तो पराभूत स्वीकारावा लागेल. परंतु आता गोलंदाजानं जर का एखादी चुकी केली तर मात्र ही मॅच बनू शकते. ओ लॉप केलाय, मिस टायमिंग आहे, फिल्डर डाऊन दी बॉल. हो चुकी झाली आहे, बन बाउन्स करत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4 चौकार. या चुका क्रिकेटमध्ये फार महागड्या ठरतात. कॅचेस विन द मॅचेस. एक एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते. त्या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करताय. भगवान दळवी त्यांनी मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, सेकंड बॉलवरती देखील तो चान्स. ओ लॉप केलाय, जखमेवरती मीठ सोडलाय, ठोकलाय षटकार. सोपा साधा झेल होता, परंतु विशाल देखील गेले होते बॅकअपला, परंतु ते इतके जवळ त्यांच्या उभे राहिले की त्यांना देखील बॉल मिळाला नाही. परंतु आता षटकार आलाय. फलंदाज मोशीनच्या बाटमधून धावसंख्या धावफलकावरती आले ती 36. प्रयत्न चालू आहेत MCC कलम टीमचे, अजूनही प्रयत्न चालू आहेत. ही मॅच सोडायला तयार नाही आहेत, कारण की या मॅचमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या बॉलपर्यंत आम्हाला लढायचं आहे. हो आखूड टप्प्याचा बॉल, बॅटची कडा घेतली आहे, बॉल पाठीमागे पकडली, कॅच, विकेट आली आहे. 4 बॉल आतापर्यंत झालेत, धावा धावफलकावरती आल्या त्या 36 बनवायच्या 57 होत्या. आता मॅच थोडीशी दूर राहिली आहे कारण की 2 बॉल बाकी आहेत. चला या नेपाली टीमचे कर्णधार या लगेच. लुकमान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. हो फुलटॉस बॉल होता, समोर खेळला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत, धाव मिळेल 1. फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच आता इथून मात्र दूर राहिले MCC कलम टीम पासून. परंतु तो संघर्ष जो होता तो खतरनाक होता. शेवटचा बॉल, हो चांगला बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला, म्हणजे अजूनही प्रतीक्षा करावी लागेल. शेवटचा एक बॉल आणि त्याच्यानंतर लगेच क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. अर्थातच अफजल टिवाले चषक 2026 पर्व पहिल्यातील पहिली क्वार्टर फायनल ट्रॉफीसाठी ते दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 7 बॉलमध्ये 22 धावा